महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये उदयास आलेला महानुभाव पंथ। सुरुवातीच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्राला सोडून गेल्यानंतर आपल्या पंथावरती एकछत्री साम्राज्य, एकछत्री अंमल होता। श्री नागदेवाचार्यांचा, श्री बायदेव व्यासांचा, श्री कवीश्वर व्यासांचा आणि त्यानंतर परशुराम व्यासांचा। परशुराम व्यासांच्या काळामध्ये पंथाचा विस्तार वाढत गेला आणि विस्तार वाढल्यानंतर एक नेतृत्व कुठेतरी मर्यादा व्हायला लागली त्या नेतृत्वाला आणि कमी पडू लागलं नेतृत्व। आणि मग त्यावेळेस आचार्य श्री परशुराम व्यासांनी महानुभाव पंथाच्या 13 आमनाय महंत तयार केले आणि त्याच आमनाय महंतांपैकी आज मी आचार्यांची थेट भेट या कार्यक्रमामध्ये, या उपक्रमामध्ये रुद्रपूर निवासी परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत, मितभाषी, सर्वांना हव्यावेशी वाटणारे आचार्य श्री पैठणकर बाबाजींना दंडवत करूया। दंडवत बरोबर। आपल्या या धर्मगप्पा विथ धनंजय आचार्यांची थेट भेट कार्यक्रमानुसार बाबांचा परिचय थोडक्यात मी करून देणार आहे। प्रत्येक आचार्य संत हे खूप मोठं काम करत असतात। त्यांचं चारित्र्य, त्यांचं जीवन आयुष्य खूप मोठं असतं, मोठ्या मोठ्या कामांनी समर्पित झालेलं असतं। मात्र त्यांचा थोडक्यात परिचय करून देताना खूप अवघड जातं। परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत, रिद्धपूर निवासी आचार्य श्री बाबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या नरवाडी या गावी 15 ऑक्टोबर 1950 साली झाला। बाबांचं भाग्य मी नेहमी सांगत असतो की जी लोक, जी संत बालपणापासून आश्रमात येतात ना, त्यांचं पूर्व पुण्य खूप मोठं असतं। बाबांचंही पूर्व पुण्य, पूर्व भाग्य खूप मोठं होतं की बाबांना जन्म झाल्याबरोबरच परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आमनाय आचार्य कैवल्यवासी श्री पैठणकर बाबाजी यांना देण्यात आलं वयाच्या 2ऱ्या वर्षी। तत्पूर्वी बाबांना भगिनी तपस्विनी लखापती आईंच्या झोळीत देण्यात आलं आणि त्या वारल्यानंतर श्री बाबांकडे देण्यात आलं। बाबांचं पहिल्यापासूनच म्हणजे बालपणापासून वास्तव्य रुद्रपूरला असल्याने खरं समर्पण काय असतं मला आश्चर्य वाटलं। मी बाबांकडून ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळेस की बाबांना आई वडिलांचं नाव माहिती नाही, इतक्या बालपणी आले। कारण की बाबा आश्रमात जेव्हा आले त्याच वेळेस बाबांचे आई वडील, देहाचे आई वडील या दोघांचंही देहावसान झालं होतं आणि बाबांना आई वडिलांचं नाव माहिती नाही। माहिती नसायचं कारण काय, त्याचं कधी कामच पडलं नाही। आई बापाचं जे प्रेम असतं ते आश्रमातच मिळत असतं आणि बाबांना ते सर्व प्रेम कैवल्यवासी बाबांकडून मिळालं। त्यामुळे बाबांनी कधी विचार केला नाही। आई वडिलांचं नाव फक्त गाव माहिती होतं आणि आडनाव सुद्धा। बाबांनी 2ऱ्या वर्षी आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे अर्थात प्रवेश झाल्यानंतर तो उपदेश गुरु, दीक्षा गुरु हे कैवल्यवासी श्री पैठणकर बाबाच होते। बाबांनी शालेय शिक्षण 7वी पर्यंत घेतलं आणि संस्कृत विशारद मात्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणाहून घेतलेला आहे। बाबांचा पंथीय अभ्यास परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत कवीश्वर कुलाचार्य कैवल्यवासी श्री खामणेकर बाबाजी बेलापूर यांच्याकडे झाला आणि बाबांनी दीक्षा 1966 मध्ये तांदळवाडी या गावाला झाली। बाबांना ही जी आचार्य प्रतिष्ठा आहे, महंती प्रतिष्ठा, ती 30 डिसेंबर 1993 साली रिद्धपुरामध्येच झाली। आश्रम व्यवस्थापन त्यानंतर सुरू झालं आणि रुद्रपूरला वास्तव्य मात्र बालपणापासूनच बाबांचं आहे। रुद्रपूरला ते कवी, सर्व सुपरिचित असलेले परमपूजनीय महंत श्री बाभू शास्त्री अर्थात बाबुळगावकर बाबा यांच्या त्या काव्याची आठवण होते। रिद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या प्रभुरायाच्या करकमलाने
कृमी उद्धरल्या सख्या रे, कृमी उद्धरल्या. या अशा पवित्र रिद्धपुरी बाबांचं बालपणापासूनचं वास्तव्य आहे. आज जवळजवळ 72 वय सुरू आहे. 72 वर्ष. थोडेफार चातुर्मासी निमित्त बाहेर गेले असतील, मात्र 72 वर्षांपासून या रिद्धपुरच्या पुण्य पावनभूमीत बाबांचं वास्तव्य आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण बाबांना दंडवत करूया आणि मी माझ्या शंकांना प्रश्नांना सुरुवात करेन. दंडवत. बाबा, कैवल्यवासी श्री पैठणकर बाबांची एखादी आठवण आपल्याला एखादी आठवण सांगता येईल का, जी कायमची हृदयामध्ये घर करून आहे? बाबाचा एक अनुभव बाबा सांगतो. बाबा फार मितभाषी होते. मितभाषी असूनही चर्चेच्या प्रसंगी चर्चा माथामध्ये फार सावध होते. कधी कधी ते फिरस्ती क्रमाची एक वेळा ते आठवण सांगते आम्हाला. ते वणीचे जे जयकृष्ण दादा आहे ते लहानपणापासून लहानचे मोठे बाबा होते. त्यांचा शास्त्रवास या ठिकाणी झाला. त्यांना आई बसून म्हणजे मुळाक्षरापासून संपूर्ण ब्रह्मविद्येचं ज्ञान त्यांना बाबा. नंतर ते विभागवरची गोष्ट केली आहे, परंतु संपूर्ण तत्वज्ञान बाबांपासून अभ्यास त्यांनी. बाबा मुंबईला गेले. सोबत श्रीकृष्ण दादा होते, जयकृष्ण दादा होते. आता मुंबईची परिस्थिती अशी आहे, बाबाही सांगायचे आणि जयकृष्ण दादाही सांगायचे. सोबत तेच राहते त्यांच्या, कुठे गेलं तर सोबत तेच असायचे. मुंबईला फिरता 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 मुंबईची अशी आहे की सकाळचा माणूस आई वडिलांना माहीत नसतो की माझा बाप कोणता आहे म्हणून. सकाळी जर 5 वाजता तो निघाला घराच्या बाहेर तर रात्री 11-12 वाजता बाप घरी येतो. तोपर्यंत मुलगा झोपलेला असतो. मुलगा झोपला असतो आणि रात्री आला तेच कंडिशन बाबा झाले. बाबा तिथे फिरत असताना बाबा ज्या घरी गेले काही निमित्तानं ते मागाच्या इथून गेले त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी बाबा गेले त्या ठिकाणी बाबाला गती माणसाकडे सापडायचं. असे 7 दिवस झाले. बापरे. 7 दिवस बाबा उपाशी. 7 दिवस बाबा उपाशी. त्यांच्यासोबत जयकृष्ण दादा होते. ते मला सांगायचे त्यांच्यासोबत ते मला म्हणायचे म्हणे की उपाशी तू खाऊन ये काही. बाबा कुठे जेवले नाही 7 दिवस. म्हणजे ते म्हणायचे मी उपाशी आहे असं कोणाला सांगत बी नव्हते. ते असं 7 दिवस घडलं. मग 8व्या दिवशी सकाळी ते निघाले. ते त्यांची भेट मस्के बघून मस्के भाऊसोबत झाले. मस्के बघून त्यांना विधिवत दंडवत घालून बाबांना आग्रह केला. बाबांनी त्या ठिकाणी जेवण केलं. दुपारचं किराणा पावा. म्हणजे 7 दिवसपर्यंत बाबांना ती गोष्ट सांगितली नाही की मी उपाशी आहे. अरे बापरे, ही किती सहनशक्ती. हे अशी बाबाची सहनशक्ती फार मोठी कुणाकडेच नसते. म्हणजे मला थोडीशी भूक लागली तर लगेच जेवायला द्या जेवायला द्या असं. 7 दिवसपर्यंत बाबा म्हटले सुद्धा नाही की आम्ही 2 दिवस झाले का 1 दिवस झाले जेवण नाही झालं. ते जयकृष्णाच्या अजून स्मरणात. आता त्यांचे जवळ 92 वर्ष वय झालं. ही गोष्ट त्यांच्या अजूनही स्मरणात आहे. असा बाबांचा स्वभाव आहे. शरीरावर एवढं कंट्रोल करणं. याला जोडून असं म्हणेल की आपण कैवल्यवासी बेलापूरच्या बाबांच्या सहवासात होतो. बाबांकडे किती वर्ष अभ्यासाला होते? 10 वर्ष. त्या किती सालापासून किती सालापर्यंत? मी होतो समजा 63 पासून. अच्छा, 63 पासून साधारणपणे 73 पर्यंत 10 वर्ष. तर त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबांचा स्वभाव खूप कडक होता असं आम्ही ऐकलेलं. आणि जेव्हा बघितलं तेव्हा बाबांना, म्हणजे आम्ही उत्तरार्धात बघितलं, जेव्हा बघितलं तेव्हा बाबांना काही धर्मबाह्य गोष्टी आवडत नसत किंवा आल्या गेल्याच्या अभ्यागत वगैरे ती व्यवस्था आहे त्याच्यात थोडंफार कमी झालं. थोडं रागवायचे बाबा. कारण की आपल्या बघणाऱ्यांना सांगतो, कैवल्यवासी श्री आचार्य श्री खामणीकर बाबाजी बेलापूर आणि कैवल्यवासी श्री राजधर बाबाजी संवत्सर हे दोघं सख्खे भाऊ. दोघांचाही स्वभाव आणि विद्वत्ता
स्वभाव वेगवेगळा होता आणि विद्वत्ता दोघांच्याही विद्वत्तेला तोड नाही. पंथामध्ये बहुतांश अधिकारी या 2 आचार्यांचे आहेत. तर बाबांची त्या कालावधीमधली अशीच एखादी आठवण, बाबांना खूप साऱ्या गोष्टी पंथबाह्य जमत नसत आणि त्यावेळेस त्या बाबा सहनही करत नसत. आता एक घटना सांगतो मी. फूड पण नसतो माणसाने जेवण लागतो. मी महंत चक्रपाणी शास्त्री जालंधर आणि गुंपेकर शिष्यकारी एक ओळख बाबा. आम्ही सर्व एका ठिकाणी पोथी आवत असो. बाबांना सांगितलं अभ्यास आम्ही 3 जण एकत्र बसून आवत. घटना अशी घडली, बाबा पासोडीच्या निमित्तानं खूप बाहेर गेले. आम्हाला सांगितलं मार्गाचं मार्गावर लक्ष ठेवा. कडक होते हे तेवढे बरोबर, पण धर्म व्यतिरिक्त कडक नव्हते. धर्मबाह्य त्यांना आवडत नव्हतं म्हणून कडक होते. मग आता ही घटना मी तेव्हा म्हणजे सर्वात कमी वयाचा मार्ग. माझ्यापेक्षा चक्रपाणी शास्त्री मोठे, एकवाजबा मोठे. आणि जाताना बाबा जबाबदारी टाकून गेलं की तुम्ही माझं लक्ष ठेवा, सर्व सांभाळा, अशी जबाबदारी देऊन गेले होते. पण आमच्या पोरकटपणामुळं थोडं आम्ही धर्मबाह्य गोष्ट केली. धर्मबाह्य म्हणजे सावधाला मार्ग असताना सावधा मार्ग जंगलामध्ये होता. बाबा आमच्याकडे स्वप्न केलं का तुम्ही लक्षपूर्वक मी येईपर्यंत. म्हणून आम्ही शिगमा पाहण्यात करतो. बापरे. संध्याकाळी 7 वाजता मी चक्रपाणी शास्त्री 1 वाजता जाता जाता काय झालं, ज्या ठिकाणी ते पिक्चर हॉल होता त्या ठिकाणी 2 रोड फुटत. एक गावात जाण्याकरता सावधा रोड, बाबुदा रोड, आणि एक सरळ गावामध्ये येण्याकरता म्हणजे सावधा गावामध्ये येण्याकरता. आम्ही नेटकं त्या ठिकाणी त्या रस्त्यावर असं म्हणजे टाकीकडे निघालो, तितकं तिकडून जावळे बाबा, राजदार बाबा, आता आहे जावळे बाबा, राजदार बाबा आणि एक महाराज बाबा, 3 जण तिकडून कोथरूडचे. 3 तिकडून येताना त्यांनी आम्हाला बघितलं. आम्हाला बघितलं काय नाही कोणीकडं म्हणे. आता चक्रपाणी शास्त्री विनोदी होते, त्यांच्या संपर्कात होते. नाही बाबा राहून इकडं अवसर विसर पाहिला. जा हो जाळे बाबा 3रे. आम्ही ते पाहिलं. आता दैवयोगानं झालं परिस्थिती, तर त्याच दिवशी बाबाचं काम झालं. त्याच दिवशी बाबा परत बाबाचं काम झालं. तिकडून जाळपाला गेले बिरुड वगैरेकडं, त्यांचं काम तिथंच होऊन गेलं. आम्हाला वाटतं मला 7-8 दिवस बाबांना लागतील. मग जाळे बाबा आम्ही त्याला सांगितलं होतं तुम्ही गोष्ट बिष्ट काढू नका बाबा नाही. पण जाळे बाबा तिथून मोठा गेल्यानंतर हसायला लागले. हसायला लागले. देवबाई नावाची बाई होती त्यांची. ते बाबा हसता का तुम्ही? अरे काही नाही म्हणे, बाबा ज्यांना बौद्धवंत म्हणतात म्हणे, ज्या पोरांना बौद्धवंत बाबा जसं वाखाण करतात म्हणे, ते पोरगात पिक्चर हॉला दिसली म्हणे. त्या बहीण ऐकून बायाच्या पुढे कधी गोष्ट पचत नसते. बाबा रात्री 12 वाजता तिथं आले. जंगलामध्ये मार्ग बाबा आश्रमला काय नाही. ती बाई हसा लागली. अच्छा. हसा लागल्यानंतर बाई म्हणते बाई का हसतात? त्या बाईनं हळवळत ते सांगतो बाबा आले मार्गात सकाळ 7 वाजता. त्यांच्या चेहऱ्यावर पाण्यानंतर सगळं तमतम म्हणजे उदास. आता काहीतरी बाबा नाराज झाले. आम्ही त्यांच्याकडे चेहरा पाहून म्हटलं रात्रीची कथा आहे बाबापर्यंत गेली. आम्ही चुपचाप एका भागात दूर बाबाने सांगितलं यांचं पाळ बंद कर, बिलकुल पाळायला द्यायचं नाही. पोथीला यायचं. अच्छा. पाळ बंद आणि पोथीला म्हणजे दोन्ही पाळ, पोटाचंही बंद आणि जीवाचंही बंद. आम्ही 1 दिवस थांबलो. प्रसं मुळाला होतं. तसं काय म्हणत तुमचा प्रसं वाढलेला आहे. तुमचा प्रसं वाढल्यानंतर प्रसं माझ्याकडून थोडा मोडला जाणार नाही. अच्छा. जाऊन
असे 6 दिवस झाले. म्हणजे पाळबन आम्हाला पोथील नाही. मग आता पाळबन तर कुठून काही खायचं मग सांगायचं ना. मग आता फक्त बाबा झालं मार्गाने मित्र राहतात. तू अर्धी भाकर जास्त करतो रे, तू अर्धी जास्त भाकर जास्त करतो, असं करून ते सरळ ते भिक्षुक करायचे जमा आणि आम्हाला तिकडून आणून द्यायचे, बाहेर आणून द्यायचे. आम्ही तिकडून बसलो होतो. 7 दिवस गेलो. 7वा दिवस सुटला. दिवाकर बाबा होते त्याच्या आधी. बाबांची पोथी चालू दुपारी 2 ते 5 पर्यंत. बाबा त्याचं स्वागत केलं. सर्व दिसतात पण ते पैठणकर दिसत नाही, चक्रपाणी शास्त्री दिसत नाही. हे बरोबर कुठं गेले? नाव नाही कळत, अजिबात नाव नाही घ्यायचं त्यांचं. झालं तरी काय सर्व वृत्त सांगितलं. चुकते म्हणते, सुजून जाते म्हणे परंतु तुमच्या मार्गाचे हिरे तेच आहेत म्हणे अभ्यास करणारे. इतकं त्यांना रागवू नका, त्यांना क्षमा करा म्हणे, प्रसिद्ध करून घ्या. बाबा नाही, बाबाची संपत्ती झाली त्यांनी. आम्हाला बोलवलं. आमचे चक्रपाणी शास्त्री तर नव्हते, ते निघून गेले होते चांगदेवला. मग दिवाकर बाबा पायी तिथं गेले, त्यांना सोबत घेऊन आले आणि बाबाजवळ पाचशे. म्हणजे असं धर्माकरता बाबा सख्तच होते. धनुभाई आचरण सख्तच होते, पण तसे फार प्रेम होते. अभ्यास आम्हाला सांगायचे होते, झोपेतून जरी उठवलं त्यांना तर बाबा तत्पर राहायचे. बाबांच्या विद्वत्ते बद्दल पण खूप ऐकलेले, खूप विद्वान होते बाबा. म्हणजे कुठलाही पक्ष चरित्र ही जी सहज सांगायचे बाबा. आपण या दोन्ही अधिकरणाची आठवण बघितली तर त्या काळातले एखादे संत किंवा आचार्य यांची अशी एखादी आठवण आहे का आपल्याकडे? हो, कल्लोळकर बाबा शिवले बदनापूर इथे राहणार आहे, त्यांची आठवण आहे. ते अमरावतीला आले होते. कारंकरच्या मार्गात त्यांना आमंत्रित केलं होतं. 6-7 त्या दिवशी चर्चामधून चालला अमरावतीला. त्यातून बाबा वृद्धपूरला आले. वृद्धपूरला 100 बोटात त्याचा मुक्काम होता. जवळजवळ बाबा या ठिकाणी 10 दिवस आले. आता त्या काळची परिस्थिती सर्वांनी त्यांना बाबांना ज्यांची परिस्थिती होती त्यांनी बाबांना दंड घातले, मार्गाचा दंड घातले. माझी ती तशी परिस्थिती नव्हती, आमच्या गुरुची तशी परिस्थिती नव्हती. आमच्या बाबांना म्हटलं बाबा सगळे काही ना काही करू, आपण काही करायला पाहिजे. आपण म्हटलं चला भेटू बाबांना. भेटलो तर सावत्र भेटलो होतो आणि त्याशी भेट काळाच्या वेळेस, परंतु त्यांनी वगैरे काही घातला नव्हता. मग त्याशी बाबांना म्हटलं चला आपण जाऊ. बाबा त्याला भेटले. बाबाने काय सगळं दंडाची वेळेचा दंड किराणा दंड लागला, तुमचा आम्ही चहा वगैरे घेऊ म्हणून त्यांना आम्ही दंड घातला. त्यावेळेस आमची परिस्थिती वाईट होती, त्याच्यात काही पैसा सापडत नव्हता. मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3रा दिवस घडला तरी बाबा काही आलेच नाही मठामध्ये. मनामध्ये खंती व्हायली. म्हटलं तेव्हा आपण दर्शन झाले ते आपण योग नसेल बाबासोबत. बाबा कशाला बाबाची जाण निघायची तयारी झाली होती मार्गासह, तरी बाबा काय आले. तत्पूर्वी बाबांना मी भेटलो. बाबांना म्हटलं बाबा कधी सकाळी करू चहा, संध्याकाळी. बाबा म्हणे मी येणार म्हणे. येणार मी माझ्या वेळेनुसार येणार. चहा घेतला, तुझा चहा घेतल्याशिवाय जाणार नाही. बरोबर. ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी रात्री 9:30 बाबा मठामध्ये आले. आम्ही आमच्या मठातले जे फाटके लोक चहा मध्ये बसायला टाकले. मंडळी चहा केला. बाबा म्हणजे चहा घेत नाही. काय एक पपई मी उत्पादन करून आणली होती, पपई करून बाबांना दिली. बाबाचा आवडता पदार्थ बाबांनी ती पुरी. माया चुप बसणं, जायचं का माया दार लावून घेते. मग बाबांनी ती आनंदाने स्वीकार केली. 21 रुपये बाबांची पूजा केली. ती आमच्या जवळ नव्हती. आमची जी बाई होती त्या बाईनं काढून दिली, ती पूजा बाबांची केली. नंतर मी काही दिवसाला म्हणजे 1-2 वर्षानं बाबाकडे गेलो. आंबडकार बेरोजचे यजमान होते, त्यांची वाचा बंद झाली. पण त्यांनी मला तत्पूर्वी इच्छा प्रकट केली, बाबा मी माझ्या घरी जे पैसे देतील तुम्ही मार्गाला लावा. मार्गाला लावा. तर त्यांची वाचा बंद झाली. मला बेलोरला बोलवलं आणि गेल्यानंतर परिस्थिती फार वाईट परिस्थिती होती.
मग त्यांना सांग, त्यांनी मला फोन केली की यांच्याकडे पैसे ठेवले, साहेबराव गणवकर यांच्याकडे ठेवले पैसे म्हणून. त्यांच्या शेजारी. मग त्यांनी सांग, साहेबराव गणवकर आले, हो म्हणजे माझे पैसे आहे, हे जे म्हणतात ते तुम्ही करा. तर चला आमचं माझ्यासोबत, आपल्या भाड्याने जायचं आपण, तुम्ही माझं भाडं खर्च करा, यांच्या पैशाला हात लावायचा नाही. लगेच तो अमरावतीला गेलो, अमरावतीला पंगत दिली, लगेच तिथून रात्रीच्या बसने बदनापूरला 4 वाजता उतरलो. 4 वाजता उतरल्यानंतर आराम केला. भिक्षुक म्हणाले, बाबा आता दंड करत असताना मार्ग येऊन राहिले. मग मी उठलो, तितक्यात बाबा दंडूक करत आले तिथपर्यंत. आल्यानंतर मी दंडूक करायला गेलो. बाबांना माझ्याकडे पाहिल्यानंतर म्हणतात, कधी आलास आणि तुझे गुरुजी कसे आहे? बाबा आताच 4 वाजता आलो आणि माझी पोळी बसलं. ठीक आहे म्हटलं. कसा आलास? माझ्या पट्टीवर येऊन 7 वाजता. 7 वाजता बाबांचं जे असते सकाळचं पारायण वगैरे जे नृत्य जो असेल बाबांना नृत्य केला आणि 7 वाजता मी बरोबर तिथे गेलो. बाबांनी बसवलं, क्षमा विचारली बाबाची. नंतर कसा आला? बाबा असं आहे. परिस्थिती बाबांना सर्व सांगितले, तुझ्याच नामतो धाराशी आहे, तो कधी जाईन काही सांगता येत नाही, ते परत करण्याकरता आलेला आहे, त्याची पंगत आज झाली पाहिजे, आम्हाला पुढे जायचं आहे. बाबाने आजची पंगत आहे. मग त्यांनी आपले जे मार्गाचे जे कारभार होते त्यांना त्यावेळेस होते, बाबा होते बुलढाण्याचे बाबा आणि दुसरे वारलेले बाबा शिवले बाबा हे होते कारभार. कोणातरी यजमानची पंगत होती, बाबा सांगत ती पंगत रद्द करा, ती उद्या करता येईल आपल्याला, त्यांची पंगत अगोदर घ्या. नंतर दुपारी आंब्याची पंगत झाली, आंब्याची पंगत झाली आणि आम्ही बाबाला दंड करून तिथून निघालो पुढच्या प्रोग्रामाला. मला त्यावेळेस हे आश्चर्य वाटलं की बाबांचा आपला तर काही जास्त संपर्क आला नाही, कारण मी पंजाबमध्ये होतो. त्यांची महावाक्य झालं त्यावेळेस मी ते विहाराची परीक्षा देऊन आलो होतो, बोरची महावाक्य झालं त्यावेळेस मला तिकडं तर येता नाही आलं. मला ती खंती मनामध्ये होतीच. मग विचार केला, ती एवढी स्फूर्ती बाबाची झाली. आपण तर रुद्रपूरला जास्तच 15-20 मिनिटं जास्तच, पण बाबाची स्मृती तिथून लक्ष ठेवलं, हा पर्यटन शिष्य आहे, एवढी स्मृती दाट घ्यायची. मी विचारच करत आलो, म्हणजे अशा प्रकारे एवढे थोर अधिकारी त्यांच्याकडे ऑलरेडी 1000 लोक आणि भेटणारे रोज वेगवेगळे लोक आणि एवढ्या याच्यात आपली आठवण, ही थोर अधिकाऱ्यांची ती थोरवीच काही वेगळी होती. बाबा आपण रुद्रपूरला बालपणापासून आहात आणि रुद्रपूर म्हणजे काशीचा वासू आणि ते आपण हजारी महानुभावांची गोष्ट पण आहे. तर मग इथे जेव्हा आता बालपणी जेव्हा आपण राहतो तेव्हा ठीक असतं, पण नंतर जेव्हा राहायला लागलो त्यावेळेस ते विधिनिषेध सांभाळणं किंवा मनातली घालमेल कुठेतरी असते ना की बाबा एवढा परम पवित्र रुद्रपूरच्या ठिकाणी आपल्याला राहावं लागतं. तर मग यावेळेस तुम्हाला काय मनाने विचार केला? हाच विचार केला आपण खंतीचे प्राणी हा विचार केला नाही, पण भाग्यवान आहे बाबा या भाग्यवान आहे. त्यास मी या करता आमच्या गुरुजीला म्हटलं होतं मला म्हणते नको 30-12-93ला बाबांना म्हटलं मला माहिती घ्यायची नाही, कारण मला रुद्रपूर राहायचं नव्हतं. मग ते पवित्र ठिकाण आहे, या ठिकाणी विधिनिषेध भरपूर करतात आपल्याला, तिथं आपण राहायला नको अशी माझी मनाची स्थिती होती. तर बाबांनी बाबा त्यावेळेस काही बोललेच नाही, तर बाबा हे काहीतरी विचारामध्ये होते, तो विचार त्यांनी काही व्यक्त केला नाही. मग या ठिकाणी काही मंडळी आली, बोलत आकडा वगैरे यजमान आले आषाढच्या वेळेस. आता जे काही करावं बाबा तर समजा थकले होते आधी करून त्यांना आपण तरी म्हणत होतो ना, आल्याची व्यवस्था मलाच करणार होतो, मी त्यांची सर्वची व्यवस्था करत होते या ठिकाणी. मग त्या लोकांनी पाहिलं का बाबाचं कर्तव्य आहे, बाबांनी यांच्या सुपरी धुरा करायला पाहिजे, म्हणून बाबांनी त्या लोकांनी आग्रह केला. इथं बाळासाहेब जुने उमाकांत पाटील आणखी काही मंडळी, इथं महाना कंपनी असदपूरची, निंबालचे रंगराव पाटील सर्वांनी आग्रह केला बाबांना, बाबा ही म्हणते त्यांना देऊन टाका, नाही तर तुमच्या नव्हते तुम्ही थकले त्यातला काय. बाबा त्यावेळेस काही कोणत्याच म्हणतं त्या यजमानाला बळी पडले नाही, काहीच पडले नाही. अचानक एका दिवशी तिथून म्हणजे 1 वर्षानं बाबा मला सकाळी उठले, म्हणे तुला म्हणती घ्यायची आहे, 30 तारखेपर्यंत म्हणती घ्यायची, 30ला शेवटचा दिवस तुझा, 30 तारखेला तुला म्हणती करायची, मी म्हणतं करणार. बाबांना म्हटलं बाबा मला आग्रह करू नका, नाही तुलाच द्यायची आहे. अच्छा,
हे तुला द्यायची आहे, 30 तारखेला द्यायची, ती मार्गदर्शक 30 तारीख. दुसऱ्याला कोणाला देणार नाही, मी नाव देणार. माझ्यापेक्षा वय होते, माझं वय नाही, तरुण वय आहे, 45 वर्षाचं वय आहे म्हटलं, माझं वय नाही, तर तुम्ही आता बुजुर्ग मग त्याला द्यायला पाहिजे. मला तुला द्यायची आहे, 30 तारखेला द्यायची आहे, तुझी तयारी का विचारात पडतो. असे बाबा बोलून राहिले, काहीतरी उद्देश आहे म्हटलं. बाबाने देवाला उड्या ठेवला, बाबा तुमचं शुभचिंतन असेल तर मला जर द्यायचे असेल तर माझ्याकडे तर काही नाही, तुम्हाला माहिती आहे, मी असलो तर. पण जर श्रीप्रभूची इच्छा असेल तर ते सापडले मग. पण मी आणि हे अक्का निघालो. काहीतरी आपलं पाहिजे ना आपल्याजवळ. नागपूर परिसरात, भंडारा परिसरात फिरलो 8 दिवस. माझी पूर्णता तिथे होऊन गेली 8 दिवसामध्ये. जे पंक्तीला पाहिजे हे सर्व काही मिळून गेलं मला 8 दिवसात. आणि पूजेकरता भेटलं, तुला जेवढी पूजा तेवढं भेटलं. वस्त्रदान वगैरे काही नव्हतं. आका मला वस्त्रदान कसं करा म्हटलं, तरुण आता एवढं परमेश्वर हेच करणार नाही का. मी येतो म्हटलं पंजाबाचं. पंजाबात एक गाव शिष्य आहे माझं, त्याच्यात गेलो. मला जेवढ्या शाला पाहिजे तेवढा शाला तुम्हाला घेऊन दे. रुद्रपूरला लागणारं जे वस्त्र आहे ते तुम्हाला घेऊन दे. काय हरकत नाही बाबा. शाला त्यानं बोलून घेऊन दिला मला 12-13 शाला घेऊन दिल्या. आणि वस्त्रदानाकरता पैसे तुम्ही घेऊन घ्या, जे उरतील लागतील पुन्हा तिथे आनंद देऊन टाका. ते माझं काम होणार. 30-12 बाबांमध्ये मानती दिली. मानती दिल्यानंतर मी विचार पडलो. 2 वाजता आसनावर उठलो. श्रीप्रभूचा चमत्कार झाला. आसनावर उठलो, पहिले देवाला माफी मागितली. आसन चढायच्या अगोदर म्हटलं, देवा तुझ्यासमोर इथं आसनावर बसायला नाही पाहिजे, परंतु आता हे यांची पंथाची चालरीती आहे, काय चालरीती करता हे एवढी गोष्ट करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे श्रीप्रभूला पहिले 2 दंड घातले आणि मग मी तिकडे गेलो. नंतर मग आल्यानंतर विचार करत रात्री 2 वाजले होते. 2 वाजता आलं, तिथं झोपलो. आमची पुत्र आहे ना, तिथं झोपलो. त्या झोपलं आपली पट्टी टाकत सारी झोपलो. स्मरण केलं देवाचं, झोपलो. झोपते वेळेस काही चिंता मनामध्ये वेगळी झाली. तेव्हा एवढं मोठं सोंग मला दिलं म्हटलं, 12 अन्नाचे वस्त्र घ्यावं लागणार, हे जर कुठून नाही कुठून एवढं असं ते विचार करत करत झोपलो. बरोबर सकाळी 4 वाजता कलादारांच्या मठामध्ये ती ताई मिली, ताई सरली, ताई सरली, ताई सरली, ताई सरली असा ओरड झाली. ओरड झाल्यानंतर मला उठलो. तर मला मी होतो त्यावेळेस मला सूचित झालं, ते भिक्षू माझ्या पाय असा उशाला बसलाय, असा डोक्यावर हात ठेवलाय. बस एवढी चिंता करतो म्हणे. हे तर सहज होईल म्हणे, चिंता चिरकुटी ते वचन म्हणून त्यांनी, हे सहज होणार आहे, ते काळजी नाही करायची म्हणे. आणि तशा परिस्थिती मला आवाज दिला. आवाजाने मी उठलो. येऊन पाहतो त्या खोली, शेवटच्या खोलीमध्ये ती म्हातारी गेली. बोलणार कोणा, रागवणार कोणा, देवावरच रागवणार ना, दुसरीकडे बोलायला जागाच नाही ना. श्रीप्रभूवर खूप तपलं. श्रीप्रभू माझी परीक्षा पूर्ण. उद्या मग ते साधू संत माझ्या आयुष्यातली पहिली क्रिया आहे. उद्या साधू संत या ठिकाणी दुपारी परिणाम करतील. आणि आता हे असं घडलं, एवढं मोठं घडलं. उद्या म्हटलं सर्वांना फेकून द्यायला म्हणून श्रीप्रभूवर खूप कोपलून अशा परिस्थितीत म्हटलं, अशा परिस्थिती निघालो. डॉक्टर खान डॉक्टर सरकार दवाखाना, त्याचा माझा परिचय करते. म्हटलं डॉक्टर देवाचं गोविंदपूरला बोलतच गेलो. डॉक्टर आवाज दिला, तो उठला चटकन. काय झालं मास्तर दावून? म्हटलं काय नाही, अशी घटना झाली. म्हातारी गेली. तुम्हाला मी पाहतो, मी मठात पोहोचतो, तुम्ही हे इंजेक्शन घेऊन द्या. आता इंजेक्शन इतक्या रात्री कोण उघडणार आहे? नाही, खिडकी आहे म्हणे, माझं नाव सांगत होती म्हणे. गेलो तिथं, त्याचं इंजेक्शन घेतलं. खिशात पैसे नव्हते, माझं खान डॉक्टरने सांगितले म्हणून त्याच्यात बांधून ठेवून. खिशात काही पैसे नव्हते, बनायला दिलं होतं ना. आलो, तो डॉक्टर इथं आला. चमत्कारासाठी ती म्हातारी उठून बसली होती. अरे बापरे, त्याच खोलीत गेली सर्व गेलं, काय सर्वच संपलं. ती म्हातारी उठून बसली होती. तो डॉक्टर कोण काय बोल, कोण म्हणजे
ये तो बोले बैठी हुई है. हाथ लो तपासला, तुम्हारे भगवान के करामत है. ये तो गई थी बोले, इतना जबरदस्त अटैक था बोले, ये तो गई थी तुम्हारे भगवान. मम्मी आलो गेलो तो डॉक्टर बाहर बसला होता, हंसायला लागला माझं. क्या बोले कभी भी बुला दे क्या बोले. कोई मारा नहीं बोले, मारा 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 कर रहे बोले. कसं काय बोलणार, जाऊन पाहतो ती म्हातार बोलतो. त्या म्हातार म्हटलं बाई तुला देवानं जीव दान दिलं, ऐकलं तू उद्या दीक्षा घे आणि मग पुढची क्रिया होईल म्हटलं. ते बाई कबूल झाले. तू सकाळी 9 वाजता दीक्षा देईल मग पुढची क्रिया. हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं क्षण आहे. सर्वप्रथम बाबा परवापासून म्हणजे परवा 30 वर्ष होते. आज 27 डिसेंबर, 30 डिसेंबरला आपल्याला महंती झाली. त्याबद्दल 30 वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन बाबा. बाबा त्यावेळेस मग आता थोडं कुठेतरी एवढी मोठी प्रतिष्ठा तर विरोधही झाला असेल, काही त्यावर वाद वगैरे? विरोध तर पुष्कळ होता. देवानं तो सरळ सापडून विरोध परिवारातला होता? परिवारात नव्हता. 2 माणसं होते ना. आमचे गुरुजी होते 1941 सालापासून. नंतर 1941 पासून म्हणजे. आणि तोपर्यंत आपल्याला पूजनीय श्री भास्करदादा पैठणकर या नावाने ओळखत होते 93 पर्यंत. विरोध तर असतो पंथामध्ये, कारण का तिकडे कांबळेचे बाबा ते सरले ते पैठणकर बाबा रोडगे ते उभे झाले होते. कोण साली ते 58 ते झाले 80 मध्ये म्हणते. अच्छा, मग 41 पासून होते तरी 80 मध्ये विरोध असतात काहीतरी. त्याच्या अगोदर पण 2 होते का? नाही, त्याच्या अगोदर 2 नव्हते. म्हणजे 41 अगोदर 2 होत्या. त्या कशा होत्या, आमच्या बोलीला 41 साली म्हणतो दिल्यानंतर ती मुरारी अक्षत पप्पांना उभी केली म्हणत होती. अच्छा, ती कुठे गेली? इथं रुद्रपुरात. अच्छा, इथं मोठा म्हणत होते. मुरारी बाबा 102 जे पहिले 102 होते त्यांनी ही म्हणती इथं उभी केली. म्हणून पंजाबी दक्षिणी असा भेदभाव पडला होता. ही म्हणती पंजाबीने उभी केली म्हणून आमच्या बोलीने दर्यापूर बाबाचं. मग त्यावेळेस दर्यापूर बाबा ते 5 पाठवत होते. दर्यापूर बाबा ते होते बोरीला. मग पंजाबी दर्यापूर बाबाने उभी केली म्हणून यांची निमित्त होते. हे दर्यापूर होते. हे कोणते दर्यापूर होते? पंजाबी दर्यापूर बाबा. त्या काळात 2 दर्यापूर होते. तर पंजाबी दर्या आमच्या गुरुची जे निमित्त होते पंजाबी दर्यापूर ते सरले होते. मग हे काय म्हणतात, यक्षबाबा म्हणे तुला आता वस्त्र घ्यावं लागतील, तर तू म्हणे अगोदर वस्त्र त्यांचं घे म्हणजे दर्यापूर पाठवतो. कारण तुझे जर निमित्त असते तू तिकडे गेला असता, पण तुझे निमित्त सरले तू वस्त्र तिथं घे बोरीचं. आपल्या जुन्या बाबांना म्हटलं. जुन्या बाबांना म्हटलं. बाबाने काय घेतो बाबा इथून निघाले बोरीला. सोनाळकर बाबा सोबत होते जुने आमचे. ते शेवटपर्यंत बाबा मित्रच होते ना ते सोबतच राहिले सोनाळकर. काय बोलले असे वारले बाबा. तिथं गेले बाबांनी. तिथं बाबाला काय सहजासहजी वस्त्र झालं नाही, तर शास्त्र चर्चा झाल्या. अच्छा. बाबांनी शेवटच्या दिवशी म्हणे आता तसे वस्त्र देत नाही ते, आता कम से कम यांना कोणतं रुद्रपूर म्हणता आला होता. त्यांनी आपला असा संवाद केला हे आठवून त्यांना जर शास्त्राला जर तोच देते तर आपण वस्त्र देते. वास्तविक ते आमच्या बाबाचे मामा लागत, ह्या बाबाचे मामा लागत आईच्या नात्यानं. त्यांनी सांगितलं तू माझ्या वैराचं म्हणून तुला त्यांनी उभं केलं, मी तुला वस्त्र देत नाही. तिथं मार्ग होता, मंडळीच मंडळ होते सर्व पोथे बाबांचे. 6 दिवस 7 बाबांचा जाऊ तर खरी म्हणून इथून, पण तो पंजाबी बाबाचा कोणतरी अधिकारी आला होता आणि त्यांनी आपला हे घेतला शास्त्र परीक्षा घेतली. ते शास्त्र जर यांना अभिप्रेत असेल तोच देईन ते आपण वस्त्र देईन, नाही तर आठवण तर राहील. म्हणून 7 वर्ष इतके घमाजाने चर्चा केली बाबा सोबत. बाबाला चुपचाप राहिला. अच्छा. आणि मग म्हणे अरे सकाळीच बोलवलं मग 5 वाजता त्या रुद्रपूरच्या पैठणकर बोलवून बोलवलं बाबा त्यांनी. त्यांचं सर्व विधी वगैरे सर्व आठवत देवपूजा सर्व चालू होतं 5 वाजेपर्यंत. आमचे बाबा तोंड धुवायचे होते, त्यांची देवपूजा चालू होती. बाबाने मी हसवलं पाणी घेऊ का म्हणे, इतका परत खाऊ का नाही, घे म्हणे तुम्ही लोक हे होते देवपूजा होते. मग काय म्हणतात, मी तुला वस्त्र देतो. अच्छा. मी तुला वस्त्र देतो, परंतु तुला सगळ्या मार्गाला पंगत करावं लागलं. एक मार्ग नव्हता ना गुजरबा तिथं बाबा ओंकार बेडकर बाबा आहे ते त्या ठिकाणी त्यांच्या मार्गात पुष्कळ मंडळ होते ना. 3-4 आश्रम 3-4 आश्रम त्यांची पोते ह्याला होते, त्यांचेच अधिकारी होते ते वाटत ते बस. बाबांनी ते म्हणे असं कसं म्हणे
आमनाची मत घेतली, चहा पाण्यात भागवतो म्हणे, काही कमी आहे का तुला म्हणे, जा म्हणजे गावात जा, माझं नाव सांग, तुला जे पाहिजे ते मिळून. वाह, क्या बात आहे. देवाचं देवाला कसं म्हणतात तसं बाबांनी सोय केली, क्रिया घडावी याचा मूळ. गावात त्या पाटलाकडे जायला त्यांना सांगतो मी अशाचं कामं करत आलो, ते तुला देतील. बाबाकडे खरोखर पाहिजे कमी होते. बाबा गावात गेले, ते 2-3 दिवस आणि पूर्ण पंगत वगैरे सर्व काही जे असेल त्यांनी उचलून घेतलं, ते वसत घेतलं. मग माझा जन्म झाला होता म्हणून बाबा नाशिक जिल्ह्यात 3 वर्ष राहिले. अच्छा. आणि तिकडं मग इकडं अशी परिस्थिती झाली, बाबाचा पाठवतो बाबा माझा 45 वर्षाला गेला होता. इकडं अशी परिस्थिती झाली तर बाबाला वाघानं खाल्लं. अरे बापरे, अफवा वाघानं खाल्लं. आमची जी सोनाबाई होती इथं मठामध्ये जुन्या पैठण प्रभावी सोनाबाई होती, ते सोनाबाई पाटकर बाबाच्याच नाव होती, ती आत्या लागते बाबांची. तिच्याजवळ एक स्वतंत्रची पेटी होती, पैठण प्रभा स्वतंत्र बाबा दिलं, स्वतंत्रची पेटी सोनाबाईला देण्यात आली असं त्या बाबांना लिहिलं. सोनाबाई ते म्हणतात. मग आता काही लोकांना चान्सेस सापडला ना, 112 ती 112 तुम्ही दुसरी करून टाका ना, तुमच्या तारखे करून टाका म्हणते, अशी त्यांना प्रेरणा दिली. बाबा चक्रा देऊन गेले आणि 45 ला ती मान त्यांनी दिली. दुसरी पैठण करली, पाटकर दुसरी मान दिली. त्याची हिस्ट्री अशी आहे तिथं, म्हणजे 1958 साली. अच्छा, 58 साली. मग बाबांना सोनापूर बाबांनी जाऊन सांगितलं, तू कुणीकडे फिरून लावून जमला, तिथं असं सगळं ना म्हणे, चला माझ्यासोबत निघाल. तिथून निघाल सरळ बाबा आणि सोनार करू तिथं 45ला. बाबांना भेटले, बाबांना पाहिलं, बाबांना माणसं त्या बाबाला त्यांना म्हणतो करून चुकलो, मुकुंदराज मराठी म्हणून, पण जय तुझा म्हणून. मग बाबा वस्त्राच्या पेठ नावाला लागलं ना, जिथे गेलं बाबांना वस्त्र होतं ते जाती वापस यायचे, ते जाती वापस यायचे. बाबाला ते वस्त्र होते, त्यांना काही वस्त्र झालं नाही. मग ते 1959 मध्ये सरले. बर. आपला पैठणकरांचा मठ रुद्रपूरला कधी झाला, काही त्याचं अंदाज? आता हे जे सांगा, हा देवीभट्ट पैठणकर काही मठ बांधून नाही, त्यांनीच बांधला होता. नाही, त्यांच्या काळात मठ मंदिरच नव्हतं ना, त्यांच्या काळात मठ मंदिरच नव्हतं. हे कुठच्या तरी पुढच्या आम्हाला बांधला असेल. नेमकं कधी याचं काही अभाव वगैरेचा काही अभाव काही नाही. अच्छा. पण हे सगळे देवदेव पूजा, पैठणकरांची देवदेव पूजा, हा मठ आणि मठाच्या पोथ्या, ते भांडी, हे सर्व मुरार म्हणून यक्षदेवांच्या ताब्यात होतं हे सर्व. त्यांनीच हा मठ आणि ती पिढीची पेटी बाबाच्या सुपूर्द केली, असा म्हणून त्यांच्या अभावामध्ये. अच्छा. म्हणजे हा मठ कधी स्थापन झाला त्याची काही माहिती नाही. फार पुढच्या अंगण झाला. पिढीची देवपूजा आपल्याकडेच आहे. तर बाबा, आता जेव्हा आपण दीक्षा घेतो किंवा अभ्यास करताना उत्साह वेगळा असतो आणि आता उत्साह वेगळा असतो, तो कमी जास्त होत असतो. मग आता नक्कीच आपलाही तसं मे बी झालं असेल की सुरुवातीचा एक तारुण्यातला जोश, नंतर असं, आणि कधी कधी काय होतं की कळत न कळत आपण एक त्या परिपाठीचा, जसं आता आपण उल्लेख केला की ते नको त्या गोष्टी घडल्या समजा विरोधाच्या वगैरे, मग थोडंसं मनाला खंत वाटते, ते विनाकारण आपण या झंझटीत पडलो. जसं आपण म्हटले तसं आपल्याला नंतर कधी वाटलं का हे विनाकारण महंती वगैरे घेतली, असं काही वाटलं? खेळ तुम्हाला नेहमीच वाटतो. तेव्हा आपण अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी पडलो, खेळ वाटतो त्या ठिकाणी नाही. बाबा, जुना काळ आणि आता म्हणजे काय, माझे काही नियम आहे बाबा. मी अजून इथं कोणाशी अधिकृती केली नाही. बर. सांगतो मी कधी पलंगावर झोपत नाही, मी कधी पोहत घेत नाही. बर. महास्थान आहे या ठिकाणी, तिथं पूजा करायला पाहिजे. आपण स्वतः पूजा करून गेलो, मला काही आवडत नाही. दुसरी कुठं तिथं विचार केला स्थान जवळ, एवढं मोठं महास्थान त्या ठिकाणी आपण पलंगावर झोपायचं, ते मला काही पसंत गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी मला पसंत येत नाही. म्हणून ती माझ्या नियमानं वागतो. मला कोणाची टवाळकी आवडत नाही. बरोबर. आता जुना काळ आणि नवा काळ यात खूप बदल झालेले आहे. मग या बदल कोणता नको व्हायला, म्हणजे काही चांगला बदल असतो, काही वाईट बदल असतो. जसं साधनं, प्रचार माध्यम हा थोडासा पॉझिटिव्ह आहे, पण तितकंच जसं आता जुन्या काळी असं मी ऐकलेलं आहे की खायला महाग राहायचं. जसं आपण हे सांगितलं का अष्टदारिद्र्य, आपल्याकडे बाबा आले तर करायला काही नव्हतं, पपई दिली आपण. तर हे जी बदल झालेला आहे त्यातला आपल्याला भावलेला चांगला बदल कोणता आत्ता झालेला, आणि जो नको व्हायला असा बदल कोणता? बाबा, मला जुना काळ तोच बरा वाटतो. कसा?
कारण जर खाला जर नव्हतं त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी प्रत्येक साधुवंत आपापल्या धर्माप्रमाणे तिथे बांधून वागायचं. पोथी पाणी भरपूर चालायचं प्रत्येक मार्गामध्ये. आपल्या नियमाप्रमाणे साधू संत वागत होते. त्या दृष्टिकोनातून मला तो जुना काळ आवडतो. आता पदार्थाची उपलब्धता भरपूर आहे, परंतु योग्य साधन पात्र भेटत नाही ही संधी आहे. म्हणजे जुना काळ खाण्याचे पदार्थ जरी कमी होते तरी धर्मावर दृढ होते. पण आता खूप सारे आताही आहे, मग त्यांना बसत जाऊन म्हणजे आताही आहे. आता स्वामींनी तेच साधन सांगलं तर भजावत लागला. ते चांगला असो का वाईट असो, तो विचार आपण करायचा नाही, साधन म्हणून करायचं. बरोबर, म्हणजे साधन आपल्यासाठी आहे, ते कसं आहे, योग्यता अयोग्यता आपण बघायला नाही पाहिजे. सध्याच्या आमच्यासारख्या तरुणांकडे बघताना तुम्ही काय म्हणून बघता, किंवा त्यांना संदेश काय द्या तरुणांना? हा संदेश द्याला सध्याच्या पिढीचे संदेश आहे की आपलं विसरू नका, नवं धरू नका. वा, आपलं विसरू नका, नवीन धरू नका. म्हणजे पंथीय तत्वज्ञान, पंथीय बैठक ठेवा आणि विनाकारण काही स्वीकार करू नका. म्हणजे आता नवं धरू नका याला उदाहरण म्हणजे नेमकं कोणतं धरू नये असं वाटतं? साधना प्रश्न निघाले ना नवीनच्या पाठीमागे जमलं. पण स्वामींनी जे सांगितलं की अधिकरणाशिवाय बोध होत नाही, निमित्त मानायचे. स्वामी सांगतात अधिकरणाचे निमित्त करून सर्व गोष्टी परमेश्वर करतात. आता ती जर गोष्ट जर घडली नाही तर परमेश्वराचा उद्धार व्यापार सुरू झाला. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की ऑनलाईन वगैरे खूप चाललंय, ऑनलाईन. मग आता आपण तर ऑनलाईनच बोलतोय. तुम्ही प्रचार माध्यम आहे तुमचं. म्हणजे शास्त्राच्या बाबतीत ऑनलाईनची मर्यादा सांभाळायला हवी. ते अधिकरणाजवळ झालं पाहिजे, त्यांच्याकडून ते 2 शब्द ऐकला पाहिजे, तर परमेश्वर जे प्रवृत्ती आहे परमेश्वराची नांगणची तो सगळं परमेश्वरा करता येईल. आता सर्व मावळलं. पण आता कुठेतरी प्रचार प्रसार माध्यम, आता युट्यूब, सोशल मीडिया हे पण माध्यम आहे. मग याचा स्वीकार असावा की नाही, किंवा मर्यादित असावा? मर्यादित असावा. म्हणजे काय सांग, कुठे, जसं आता मी हे करायचं कारण की माझ्या मनामध्ये कुठेतरी खंत होती की तुमच्या लोकांचे अनुभव, आता आम्हाला कसं माहिती, जसं आम्ही फक्त कैवल्यवासी बदनापूरचे कल्लूरकर बाबा किंवा कैवल्यवासी फेसचे बाबा किंवा ते श्री ओंकार बाबा फक्त ऐकले, किंवा श्रीरामपूरचे श्री कैवल्यवासी नागराज बाबाजी, बेलापूरचे बाबा तरी बघितले आम्ही. ह्या लोकांना फक्त ऐकलंय, यांना प्रत्यक्ष बघण्याचाही कधी योग आला नाही, त्यांच्याबद्दल असं प्रत्यक्ष ऐकण्याचं काही. तर हे माध्यम काय आहे, आता पुढील समजा आता मागच्याच वर्षीची गोष्ट की आपल्या जाळ्याच्या देवाचे कैवल्यवासी श्री लासूरकर बाबांचं देहावसान झालं, त्यांची मुलाखत घेतली होती. ती आता काय आमची पुढच्या पिढीसाठी तिथे बाबा त्या ठिकाणी आठवणीनं, बदनापूरच्या बाबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं होतं. तर ते काय आमचं झालं. असं कुठेतरी हे साधन पण आहे. त्यामुळे हे साधन, आपण या साधनाचा जर विचार केला तर चांगलं पण आहे. फक्त आपल्या शास्त्राच्या बाबतीत जवळ करायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे त्या साधनाचा वापर किती करायचा, कसा करायचा हे आपण ठरवायचं असतं. चालेल, धन्यवाद बाबा. बाबांनी आधी मनमोकळेपणाने सर्व माहिती सांगितली, विचारलेल्या प्रश्नांची. प्रत्येक गोष्टीवरती बाबा परखड बोलले असं म्हणता येईल. आणि मध्येच बाबा आपल्याबद्दल, स्वतःबद्दल थोडेसे भावनिकही झाले होते. खूप खूप दंडवत आणि धन्यवाद बाबा की आपण आपला वेळ काढला. बाबांची थोडीशी तब्येत बरी नव्हती, पण बाबांनी सांगितलं नाही आपण घेऊयात. बाबा आपण वेळ दिला याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.